नमस्कार, मी संयुक्त अपर्णा अनिल सातपुते आणि तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। आता सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्र मंत्रिमंडळात हा मोठा निर्णय घेण्यात आलाय, तर 1 मे पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत राज्य शासनाने राज्याचं 4थं महिला धोरण जाहीर केलंय। शासकीय कागदपत्रांवर उमेदवाराचं नाव, त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदवणं बंधनकारक असेल। 1 मे 2024 रोजी आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्या सर्व बाळांच्या नावाची नोंद अशाच स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्र, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स मध्ये बंधनकारक असेल। विवाहित स्त्रियांच्या बाबतीत प्रचलित पद्धतीनुसार त्यांच्या लग्नानंतरचं म्हणजे तिचं नाव, नंतर तिच्या पतीचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईल। बाल व महिला विकास विभागाच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। जन्म मृत्यू नोंद वहीत नोंद करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्र सरकारची परवानगी घेऊन आईच्या नावाची नोंद करण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आलाय। घटस्फोटित महिलांच्या मुलांना वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्याची परवानगी या निर्णयात देण्यात आली आहे। तर या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर अजित आशाताई अनंतराव पवार अशी पाटी सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी म्हणजे सोमवारी झळकली आहे। या पाटीची सर्वत्र चर्चा झाली। त्याआधीच एका सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असा उल्लेख केला होता। पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो, आता माझं नाव असेल नमस्कार, मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। त्याशिवाय हा निर्णय होण्यापूर्वीच बाल व महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आपल्या नावाच्या पाटीत आईच्या नावाचा समावेश केला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।